पिल्लू आणि मी छान झोपलेलो आणि बाहेर तडतड आवाज कसला येतोय म्हणून दरवाजा उघडला. पाहतोय तर काय, पावसानं हजेरी लावलेली. पिल्लूसुद्धा पाऊस पडतोय म्हटल्या पटकन उठून आले आणि पाऊस कसा पडतोय ते बघत होती. पिल्लूची झोप अर्धवट झाल्याने परत झोपायला गेली. मी म्हटलं आता गॅलरीतील कपडे भिजायला नको म्हणून पटकन काढून घेतले. पिल्लू इकडे परत झोपली. मी फ्रेश झालो आणि चहाला ठेवलो कारण ऑलरेडी 4 वाजले होते. त्याच्यानंतर ह्या इंचमाळच्या यात्रेतून ना मी 2 चिनीमातीच्या छोट्या छोट्या बरण्या आणलेल्या आहेत. माझ्याकडे ऑलरेडी 4 बरण्या आहेत, पण चिरमुरीसाठी ह्या वेगळ्या अशा छोट्याशा 2 बरण्या आणलेल्या आहेत. मला अशी भांडी ना खूप आवडतात आणि माझ्याकडे भरपूर कलेक्शन आहे. आता ह्या चिनी मातीच्या बरण्यामध्ये 2 क्यूट लिटल मेंबर्स आणखीन ॲड झालेले आहेत. इकडे चहा उकळला, दूध टाकला आणि चहा बनवून घेतला. त्यातच परवा मिस्टरांनी कोल्हापूरवरून येताना हा आंबा भडंग आणलेला आणि मी पहिल्यांदाच खाल्ला. खरंच कोल्हापूरच्या नावाप्रमाणे झणझणीत आणि टेस्टीसुद्धा होता बरं का. चहा ओतून घेतला आणि चहासोबत भडंग एन्जॉय केला. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझे ब्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.